नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत वाटाणा भात म्हणू शकता किंवा पुलाव म्हणू शकता। त्यासाठी मी आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे, गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तेल तापले त्याच्यामध्ये आपण 4-5 काळी मिरी, दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्राचे पानं, 4-5 लवंगा, लसूण टाकून घ्यायचा आहे, मोहरी टाकायची आहे, जिरं, मिरची, त्यानंतर कढीपत्ता, इथं मी काजू टाकणार आहे। थोडे काजू ऑप्शनल आहे। विलायची पण टाकू शकता। हिंग टाकायचा आहे, काजू आपले फ्राय झाल्याच्या नंतर आपण मसाले टाकणार आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला, 2 चमचे घरगुती काळा मसाला, अर्धा चमचा हळद, छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं टाकायचा आहे आपल्याला कांदा, त्यानंतर टोमॅटो, बटाटा, तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही ऍड करू शकता। आणि मी टाकत आहे तो वाटाणा, 1 वाटी वाटाणा, छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। 5 मिनिटं आपल्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। भाज्या आपल्या मसाल्यामध्ये छान फ्राय झाल्या। त्यानंतर आता मी इथं पाव केजी तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचा, बासमती राईस। तो 10 मिनिटं मी भिजत ठेवला होता, स्वच्छ धुवून। आता हा कढईमध्ये टाकून घ्यायचा आपल्याला। फास्ट गॅस करून आपल्याला 2 ते 5 मिनिटं भात असा छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। एका साईडला थोडं पाणी गरम करून घेऊया, 2 ग्लास मीठ टाकून घेऊया, पाणी टाकून घेऊया। तांदूळ आपला बुडेल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, म्हणजे कोथिंबीरीचाही छान फ्लेवर उतरतो। आता 5 मिनिटं आपल्याला थोडं फास्ट गॅसवरती पाणी आटेपर्यंत शिजवायचं आहे। हे बघा, या स्टेजला आता गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवायचं आपल्याला भात। चला तर झाकण काढून बघूया। हे बघा, किती छान असा भात आपला शिजून तयार आहे। नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। अजून पाहिजे तर आपण हवी तर वरून कोथिंबीर टाकू शकतो, पण मी आतमध्ये ऑलरेडी शिजवताना कोथिंबीर टाकलेली आहे। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। थोडा थंड झाले एकदम छानपैकी असा मोकळा मोकळा आपला हा भात होणार आहे। आणि थोडं साजूक तूप टाकून आपण खाल्ला तर एकदम टेस्टी हा भात लागतो। बाय बाय।